नमस्कार, मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। उन्हाळा जवळ आला की आपल्या मुलांनाही सुट्टी लागते आणि आपल्याला बाहेर कुठेतरी फिरायला जायचे असते। तर अशा वेळेस अगदी मुंबईजवळ असणाऱ्या लोणावळ्या ठिकाणी छान असं थीम पार्क ओपन झालेलं आहे आणि अगदी न्यू आहे, त्यामुळे डिस्काउंटही चालू आहेत। तुम्हाला जर या थीम पार्कमध्ये जायचं असेल तर खरंच खूप छान आहेत आणि डिस्काउंट चालू असल्याने आपल्याला प्राईजही खूप कमी मिळणार आहेत। तिकीट रेंजही अगदी कमी आहेत। या ठिकाणी बघा छान अशी जंगल सफारी पण आहेत आणि छान छान असे मोठमोठे कार्टून ठेवलेले आहेत आणि मुलांना हे अट्रॅक्ट करत असतात। या ठिकाणी बघा केव आहेत आणि केवमध्ये छान अशी एंट्री केल्यानंतर मुलंही खुश होतात, मुलांनाही असं वेगळं काहीतरी हवं असतं बघ, तर तुम्ही या ठिकाणी सुट्टीच्या वेळेस नक्कीच जाऊ शकता। या ठिकाणी बघा केवमध्ये एंट्री केल्यानंतर माझा मुलगा हा किती खुश झाला होता। या ठिकाणी छान असे मोठमोठे चिंपॅन्झी वगैरे ठेवलेले आहेत, तसेच लहान मुलांचे स्पेशल कार्टून्सही या ठिकाणी ठेवलेले आहेत, त्यामुळे लहान मुलंही हे बघून खूपच अट्रॅक्ट होतात। आणि उन्हाळ्यात असं काही आपल्याला हवंच असतं वेगळ्या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी, तर हे ठिकाण खरंच खूप सुंदर आहेत। आणि या ठिकाणी तुम्हाला तिकीट रेंजही लहान मुलांची 10 वर्षापर्यंत 300 रुपये आहेत आणि मोठ्यांची 500 रुपयापर्यंत आहेत, पण हा सध्या डिस्काउंट चालू आहे, त्यानंतर या ठिकाणी तिकीट रेंजही वाढणार आहेत। तर लवकरात तुम्ही या ठिकाणी जाऊ शकतात। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की किती छान असा मोठा हा चिंपॅन्झी ठेवलेला आहे, त्याला बघूनच मुलं इतके अट्रॅक्ट होतात की त्या ठिकाणी जाण्याचा हट्ट धरतात। आणि या ठिकाणी बघा छान अशी जंगल सफारी पण आहेत आणि टॉय ट्रेन पण आहेत, मुलांना तुम्ही टॉय ट्रेनमध्येही बसवू शकतात। या ठिकाणी एंट्री गेटही बघा किती इंटरेस्टिंग बनवलेला आहेत। या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला जाण्यासाठी बेल्ट दिलेला असतो आणि त्यावर सगळ्या थीमचे नाव दिलेले असतात, तर त्या ठिकाणी ते आपल्याला टिक करतात, जेणेकरून आपण हे थीम पार्कमध्ये एंट्री केलेली आहेत। आणि या ठिकाणी बघा हे बघूनच मुलं इतके अट्रॅक्ट होतात आणि खुश होतात की बस। तर या ठिकाणी हा चिंपॅन्झी या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हा जो हात आहे यावर बरेच जण बसून फोटोशूट करत आहे आणि हा हात विशेष म्हणजे हालतही आहेत। त्यांच्याकडे एक रिमोट असतं, त्या रिमोटने तो हात वरती आणि खाली नेत असतात आणि त्यामुळे मुलं अजूनच छान, मुलंही खूप खुश होतात। आणि या ठिकाणी बघा या हातावर आपण मोठेही बसून जाऊ शकतो, त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वयाचीही मर्यादा नाहीत। या ठिकाणी अगदी सेफली हे गोष्टी बनवलेल्या आहेत आणि अगदी न्यू आहेत। आपल्या या ठिकाणी सध्या हे जवळपास कुठेच बघायला मिळणार नाही, अगदी न्यू असं ओपन झालेला हा थीम पार्क आहे आणि अगदी लोणावळ्यात आहेत म्हटल्यावर लोणावळा तर हा सर्वांच्या आवडतं ठिकाण आहे। मुंबई पुण्याची लोक तर वन डे ट्रिप सहज करू शकतात आणि फक्त हाच थीम पार्क नाही तर बरेच काही लोणावळ्यामध्ये पॉईंट्स असतात, तेही तुम्ही या ठिकाणी बघू शकतात। या ठिकाणी बघा हा हात कशा प्रकारे हलत आहे आणि हे सर्व रिमोटवर करत आहे। अशा पद्धतीने मुलांना असं नवीन काही तुम्हाला जर फिरायला न्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात। या ठिकाणी बघा छान छान असे कार्टून कॅरेक्टर ठेवलेले आहेत आणि त्या बघूनच मुलं इतके अट्रॅक्ट होतात आणि त्या ठिकाणी फोटो काढण्यासही हे सर्व बनवलेलं असल्याने तुम्ही कुठेही छान असे फोटो क्लिक करू शकतात। अगदी मुलांना अट्रॅक्ट करणारं हे थीम पार्क आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारं असं थीम पार्क आहे। आणि या ठिकाणी बघा छान मुलांच्या आवडीचं भीम कॅरेक्टरही या ठिकाणी बनवलेलं आहे, तसे शिवा कॅरेक्टरही या ठिकाणी बनवलेलं आहे। अगदी छान असं आहे आणि मुंबईमध्ये कुठेच हे अशा प्रकारे थीम पार्क नाही आहे, अगदी न्यू आहेत। तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी एकदा तरी व्हिजिट करा। या ठिकाणी बघा हे जे आहेत आपण या ठिकाणी हातामध्ये बसलेलो आहेत आणि हे हातही आपल्याला इकडून हलवत आहेत, त्यामुळे मुलंही खूप खुश होतात। असं नवीन काहीतरी तुम्हाला एक्सप्लोर करायचं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता। या ठिकाणी रिमोटने हा हात आपल्याला वरती खाली करत आहे आणि हलवत आहेत। या ठिकाणी छान असे फोटोही तुम्ही क्लिक करू शकतात, अगदीच न्यू आहेत। या ठिकाणी बघा सुपरमॅनसोबत माझ्या मुलाने किती छान असं फोटोशूट केलेलं आहे, अगदीच छान असे आहेत। आणि या ठिकाणी बघा गेंड्यासोबतही कशा प्रकारे मस्ती करत आहेत, तर लहान मुलांसाठी तर खरंच हे थीम पार्क खूपच सुंदर आहेत। तुम्हालाही सुट्टीमध्ये जायचं असेल तर या ठिकाणी एकदा तरी नक्कीच व्हिजिट करा। आणि उन्हाळ्यामध्ये डिस्काउंट चालू असल्याने तर नक्कीच तुम्ही उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी जाऊ शकतात। या ठिकाणी बघा छान अशी फोटो क्लिक करण्यासाठी छान असे हे सीन बनवलेले आहेत आणि वरनं छान असं पाणी पडत आहे, त्यामुळे अगदी छान असं वाटत आहेत। आणि वेगवेगळ्या
क्रिकेटचे असे छान असे हे बनवलेले आहेत. त्या ठिकाणी आपण फोटोही क्लिक करू शकतो. आपली मेमरीही या ठिकाणी राहते आणि आपल्यालाही नवीन काही आणि थोडासा चेंज म्हणून हवं असतं तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच जा. या ठिकाणी बघा आपण चंद्रावर बसलेलो आहेत आणि चंद्र हा वर खाली होत आहे. हे सर्व रिमोटद्वारे केलं जातं आणि अगदी सेफली आहेत. या ठिकाणी बिलकुलही घाबरायचं काम नाही. अगदी छान मुलांनाही अट्रॅक्ट करतं आणि मोठ्यांनाही अट्रॅक्ट करतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंतचं आवडतीचं ठिकाण म्हटलं तर हे थीम पार्क नक्कीच आहेत. आणि या ठिकाणी हे थीम पार्क संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ओपन असतं. जर तुम्ही 4 वाजता गेले तर तुम्हाला थोडंसं छान असं थंडावाही जाणवेल. आम्ही दुपारच्या टायमात गेलो होतो त्यामुळे थोडी गरमी जाणवत होती. पण असं थीम पार्क पाहिल्याने मुलांना ऊनही लागत नव्हतं. मुलं इतके खुश होऊन गेलेले होते की ते सर्व काही फोटो काढण्यात आणि मजा मस्ती करण्यातच मग्न झालेले होते. या ठिकाणी बघा छान छान असे थीम बनवलेले आहेत. त्या ठिकाणी आपण फोटोही क्लिक करू शकतो. जंगल सफारी म्हटली तर या ठिकाणी बघा जंगल सफारीमध्ये छान अशी केव बनवलेली आहेत आणि त्यामध्ये असे छान छान हे बनवलेले आहेत. त्यामुळे लहान मुलं तर खरंच अट्रॅक्ट होता आणि आपल्यालाही थोडंसं रिलॅक्स म्हणून आणि चेंज म्हणून तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. या ठिकाणी बघा जंगल सफारीमध्ये अश्मयुगातली माणसंही ठेवलेली आहेत आणि प्रत्येक ॲनिमल्स या ठिकाणी ठेवलेला आहेत आणि हे सर्व ॲनिमल्स अगदी रिअल वाटतात आणि या ठिकाणी अगदी छान असं हे मेंटेन केलेलं आहे. आणि खरंच खूप सुंदर अशी ही जंगल सफारी आहेत. अट्रॅक्ट करणारी आहेत. या ठिकाणी बघा छान असे कार्टून कॅरेक्टर आपण तर टी व्हीत मोबाईलमध्ये बघतच असतो. पण रिअल अशा प्रकारे कार्टून कॅरेक्टर बघितल्याने खूप छानही वाटतं आणि थोडंसं मुलांनाही चेंज हवा असतो तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या मुलांनाही नेऊ शकतात. मस्त असं हे जंगल सफारी यांनी छान अशी बनवलेली आहेत. पैसा वसूल आहेत आणि खरंच तुम्ही उन्हाळ्यामध्ये तर नक्कीच व्हिजिट करा. या ठिकाणी बघा किती छान अशी जंगल सफारीमध्ये बर्ड्सही ठेवलेले आहेत आणि छान असं ही जंगल सफारी बनवली आहेत. अगदी रिअल असं वाटतं आणि खरंच खूप सुंदर आहेत आणि तिकीटच्या मानाने त्यांनी खरंच खूप छान असे हे मेंटेन केलेलं आहेत आणि न्यू असल्याने खरंच हे खूप सुंदरही आहेत आणि बराच खर्च या ठिकाणी केलेला असेल तर ते आपलं तिकीटही वर्थ आहेत. कारण या ठिकाणी बरीच मेहनत घेतली गेलेली आहेत आणि छान अशी हे थीम पार्क आहेत. खरंच खूप सुंदर आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण सर्व काही विसरून जातो आणि अगदी लहान मुलांसारखं आपणही छान असं या ठिकाणी जंगल सफारीत अट्रॅक्ट होतो. आणि या ठिकाणी मध्ये मध्ये छान असे शॉवर हे केलेले आहेत तर छान अशी हवेची झुळूक आणि पाण्याचा फवाराही आपल्या अंगावर येत असतो आणि खरंच खूप सुंदर वाटतं. या ठिकाणी बघा बरेच असे पॅरेंट्स आलेले होते आपल्या लहान मुलांना घेऊन. छान अशी ही जंगल सफारी आहेत. आम्हाला तर खूप आवडली. माझ्या मुलाने तर परत येण्यासाठी हट्टही धरला. माझ्या मुलाला तर खूपच ही थीम पार्क आवडलेलं होतं. या ठिकाणी बघा फोटो क्लिक करण्यासाठी छान असे मोठमोठे जिराफ ठेवलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी बघा जिराफ या ठिकाणी फोटो काढून झाल्यानंतर परत दुसऱ्या एंट्री गेटनी छान अशी ही जंगल सफारी सुरू होते आणि छान या ठिकाणी छान असा वॉटरफॉलही केलेला आहे. पाण्यामध्ये छान असे गेंडे आहेत आणि अगदी छान असं आहेत. अगदी न्यू आहेत. लहान मुलांना तर खूपच अट्रॅक्ट करतं. तर खरंच खूप सुंदर असं हे थीम पार्क आहे. आम्हाला तर खूप आवडलं. तर तुम्ही नक्कीच एकदा तरी व्हिजिट करा. या ठिकाणी बघा जंगल सफारीतून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी छान असं मोकळा परिसरही आहेत आणि या ठिकाणी टॉय ट्रेनही ठेवलेली आहेत. जंगल सफारीचा एंट्री गेट मी तुम्हाला दाखवला नव्हता तर हा एंट्री गेट आहेत आणि या ठिकाणी बघा छान असे फोटो तुम्ही क्लिक करू शकतात आणि अगदी सुंदर आहे. तिथं गेल्यानंतर आपण सर्व काही विसरून जातो आणि आपला वेळ कधी निघून जातो तेही आपल्याला कळत नाही. या ठिकाणी बघा टॉय ट्रेन आहे आणि त्यानंतर या ठिकाणी डॅशिंग कार वगैरेही सुरू होणार आहेत. तर तेही लवकर चालू झालं तर मुलांना तर अजूनच भारी. तर माझा मुलगाही हट्ट धरून बसला की डॅशिंग कार चालू झाल्यानंतर आपण इथे परत एकदा नक्की यायचं. या ठिकाणी बघा छान असे फोटो क्लिक केलेले आहेत. या ठिकाणी मी तुम्हाला काहीच फोटो सेंड केलेले आहेत पण बरंच काही या ठिकाणी आहेत. मोठ्यांपासून लहानांपर्यंतचं आवडीचं ठिकाण म्हटलं तरीही काही हरकत नाही. एकदा लोणावळ्यामध्ये या ठिकाणी तुम्ही नक्कीच जाऊ शकता आणि अगदी जवळही आहेत. मुंबई पुण्याच्या लोकांसाठी तर अगदीच जवळ आहे. तर वन डे ट्रिप प्लॅन करत असाल तर या थीम पार्कमध्ये तुम्ही गेलेच पाहिजे. खरंच खूप सुंदर असं थीम पार्क आहे आणि डिस्काउंट चालू असल्याने तुम्ही नक्कीच लवकरात लवकर या ठिकाणी व्हिजिट करा. त्यानंतर तिकीट रेंज वाढणार आहेत. सध्या तिकीट रेंज ही कमी आहे. तुम्ही ऑनलाईनही चेक करू शकतात.
तर तुम्हाला हा थीम पार्क कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तेही कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब जरूर करा.